हाच आपला महाराष्ट्र आहे, भारतभूमी आहे की या भारतभूमीमध्ये भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, धर्मवीर संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, संत ज्ञानोबराय, संत नामदेव महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, संत जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, अहिल्याबाई असे अनेक थोर रत्न या भारतभूमीमध्ये होऊन गेले। हाच भारत देश आहे, हीच महाराष्ट्राची भूमी आहे, भारताची भूमी आहे। या भूमीमध्ये स्वामी विवेकानंद होऊन गेले, ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी आपल्या भगवत धर्माची पताका परप्रांतामध्ये रोवली। त्यावेळेस कुठं त्यांचं रक्त शांत झालं ऐका। करंजवासियांनो, ज्या वेळेला आपली भगवद्गीता सर्व धर्मग्रंथांच्या खाली ठेवण्यात आली, त्यावेळेला सगळ्या लोकांची भाषणं झाली, सगळ्या लोकांनी भाषण द्यायला सुरुवात केली। आता शेवटी स्वामी विवेकानंदांना उठवण्यात आलं। 16 वर्षाचं ते बालक लोक हसायला लागले की हे 16 वर्षाचं बालक आणि हे काय बोलणार। पण ऐका, स्वामी विवेकानंद व्यासपीठावरती गेले, माईक हातामध्ये घेतला आणि पहिला शब्द वापरला की माय ब्रदर्स अँड, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो असं म्हटल्यानंतर त्या हॉलमध्ये कमीत कमी अर्धा तास टाळ्यांचा कडकडाट चालूच होता माऊली। आणि स्वामी विवेकानंद बोलायला लागले की अरे तुम्ही आमच्या भगवद्गीतेला एवढं मानाचं स्थान देता, एवढं मानाचं स्थान देता की सर्व धर्मग्रंथांचा पाया आमची गीता। एक जण उठलं, शान होतं ते जरा, त्याने ते भगवद्गीता काढली आणि मध्ये ठेवली, म्हणे आता तुम्ही काय बोलणार स्वामीजी। स्वामीजी त्याच्यावरही बोलले, अरे तुम्ही आमच्या भगवद्गीतेला एवढं मानाचं स्थान देता की सर्व धर्मग्रंथांचा गाभा आमची गीता आहे। तेच उठलं, शानच होतं ते, त्याने ते भगवद्गीता काढली आणि वरती ठेवली, म्हणे आता काय बोलणार तुम्ही। पण स्वामी विवेकानंद थांबले नाही, बोलले, अरे तुम्ही आमच्या भगवद्गीतेला एवढं मानाचं स्थान देता, एवढं मानाचं स्थान देता की सर्व धर्मग्रंथांचा कळस आमची गीता आहे। याला म्हणायचं बुद्धिचातुर्य, संभाषण कौशल्य, हजरजबाबीपणा, आणि हे फक्त आणि फक्त भारतातच होऊ शकतं, अन्यथा नाही। म्हणून मला सांगायचंय की भारत असा एकमेव देश आहे की ज्याला भारत माता म्हणून संबोधलं जातं। तुम्ही कधी ऐकलं नसेल अमेरिकन माता, पाकिस्तान माता, चीन माता, ऑस्ट्रेलियन माता, रशिया माता, कारण ते देश संस्कृती प्रधान नाही जितका भारत देश करंजवासियांनो, अहो भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबरायांसारखे संत नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही, रामकृष्ण हरी सारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखे वडील नाही, कौशल्यासारखी आई नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, विभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्ह्या इतका लबाड नाही, कावड्या इतका धूर्त नाही, काजडा इतका काळ नाही, लोणे इतकं मऊ नाही, या माणसाच्या शरीरासारखं दुसरं शरीर नाही। आणि जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर तसा राजा कुणी झाला नाही, तसा राजा कुणी झाला नाही। म्हणून आपला भारत देश पवित्र आणि पावन देश, आणि आपण किती भाग्यवान, या भारत देशात आपण जन्म घेतला। भरत खंडे नरदेह प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती। जास्त विस्तार न करता अभंगाकडे वळूया। निवडलेला अभंग तुकोबरायांचा आहे। तुकोबरायांच्या शब्दांनी अभंगावरती चिंतन करायचं। तुकोबरायांचा अधिकार सामान्य नाही माझ्या दादांनो, घरात नाही आण, गावात नाही मान, तरी चित्तात समाधान। जगद्गुरु तुकोबराय, तुकाराम तुकाराम ना
ज्यांचा अधिकार त्या तुकोबारायांचा अभंग सेवेकरता निवडला आणि या अभंगामधून महाराज आपल्याला मानवी देहाचं महत्त्व प्रतिपादन करतात। कारण ऐका करंजीवासियांनो, आपल्याला देहाचं महत्त्व तर कळालंय, पण ज्यांना या मानवी देहाचं महत्त्व कळालेलं नाही अशांना संत उपदेश करतात। ऍक्च्युअली जर बघितलं, माणसाचं आयुष्य किती वर्षाचं आहे? 100 वर्षाचं। खरे तर देवाने आपल्याला 40च वर्ष आयुष्य दिलं। तुम्ही म्हणाल मग ताई 100 वर्ष कसं झालं? ऐका, एक वेळ देवाने माणसाला, बैलाला, कुत्र्याला, घुबडाला प्रत्येकाला 40 वर्षाचं आयुष्य दिलं। बैलाला असं वाटलं, अरे आपण 40 वर्ष आयुष्य घेऊन काय करायचं? शेतात काम करणे नाही केलं तर मालकाचा मारही खाणे, त्यापेक्षा आपण काय करू, यातील 20 वर्ष आयुष्य कमी करू। कुत्र्याला असंच वाटलं, आपणही 40 वर्ष आयुष्य घेऊन काय करायचं? दारोदार फिरणे, भुंकत राहणे, लोकांच्या दगडांचा मारही खाणे, आपणही 20 वर्ष आयुष्य कमी करू। घुबडालाही असंच वाटलं, आपणही 20 वर्ष आयुष्य कमी करू। आणि बैल देवाला म्हणाला, देवा ओ देवा, माझं 20 वर्ष आयुष्य कमी करा। देव म्हणाला, बैला मला एक वेळ दिलेलं आयुष्य परत घेता येत नाही। अरे वाटल्यास तू तुझं आयुष्य कुणाला दे। पण त्या ठिकाणी बैल म्हणाला, देवा माझं आयुष्य कोण घेणार? माणूस बसलेलाच होता। माणूस म्हणाला, हो अरे मी असल्यानंतर तुम्ही काळजी तरी कशाला करता? दे ना मला तुझं आयुष्य। आणि बैलाने आपले 20 वर्ष आयुष्य माणसाला दिले। आता माणसाचं आयुष्य किती वर्ष झाले? बोला बोला। आपले 40 आणि बैलाचे 20, एकूण 60 वर्ष झाले। नंतर कुत्र्यानेही आपले 20 वर्ष आयुष्य माणसाला दिले। आता किती वर्ष? चांगलं गणित पक्का आहे तुमचं। नंतर घोपडानेही आपले 20 वर्ष आयुष्य माणसाला दिले। आता किती वर्ष झाले? माणसाचं खरं आयुष्य किती वर्षाचं? खरं आयुष्य 40 वर्षाचं। 100 वर्ष कसे झाले? 20 वर्ष बैलाचे, 20 वर्ष कुत्र्याचे, 20 वर्ष घोबडाचे, असे मिळून झाले 100 वर्ष। आता हे सुरुवातीचे 40 संपले की मग कामच काम, बरोबर ना आबाजी? रिकामपण नाही। अहो कधी वारीला नाही, कीर्तनाला नाही, कथेला नाही, मंदिरात नाही, तेव्हा लोकही म्हणतात, पहा हो काय माणूस आहे हो, नुसता बैलासारखं काम करत राहतो। अरे आयुष्यच बैलाने दिलेलं आहे ना। नंतर झाला 80 वर्षाचा। आता घरात जर कुणाला काही म्हणालं की घरचे म्हणतात, ओ गप्प बसा, तुम्हाला काहीच कळत नाही। आणि जास्तीच बोलायला लागले का पत्नी म्हणते की काय कुत्र्यासारखा भुंकत राहता सारखा? अरे आयुष्यच कुत्र्यानं दिलेलं आहे ना। नंतर झाला 100 वर्षाचा। आता एका कोपऱ्यात बसतं, सुनबाई मुलाला म्हणते, हे बघ बाळा रडायचं नाही बरं, ते कोपऱ्यात घोबड आहे आणि हे घोबड्यासारखा आवाज काढतं। मला तुम्ही सांगा, हे असलं आयुष्य तरी काय कामाचं आहे? शास्त्रकार सांगतात, ज्यांच्याकडे विद्या, तप, दान, शील, सत्गुण आणि धर्म नाहीत ते जवळजवळ पशु आणि माणसं। एषा नामना विद्यान तपन दानम न चडपी शिलो न गुणो न धर्मः ते मृत्यू लोके भुवि भारभूता मनुष्य रूपे न मृगच्छरांते। ज्यांच्याकडे हे 6 गुण नाहीत ते जवळजवळ पशु आणि माणसं आहेत। आणि यांचा जो भार आहे तो या पृथ्वीला होतो, कारण यांच्या जीवनात कुठलाच नित्यनेम नाही। जो नित्यनेमाविना अन्न खातो ते जवळजवळ पशु आणि माणसं। काही नित्यनेमाविना अन्न खायतो चिश्वान, वाया मनुष्यपणा वाहे तनुष्यभ। म्हणून महाराज म्हणतात, अरे माणसाचा देह असून तुम्ही पशुसारखे वागता, अशा माणसाला संत उपदेश करतात। आता तरी
भजना कोमटा तो हा झाला फाटा बाधिकेचा. आणि महाराज म्हणतात की या शरीराला चालवणारी शक्ती कुणाची आहे, बोलण्याची शक्ती कुणाची आहे. महाराज म्हणतात ही शक्ती त्या भगवान परमात्म्याची आहे. त्याचे उत्तर अभंगाच्या प्रथम चाले शरीर चाले हे शरीर चाले हे शरीर कोणाचे असते चाले शरीर कोणाचे असते चाले हे शरीर चाले शरीर चाले शरीर कोणाचे असते चाले शरीर कोणाचे चाले हे शरीर कोणाची असते चाले शरीर चाले शरीर चाले शरीर कोणाची असते चाले शरीर कोणाची असते कभी आई कभी एक नारायण कभी आई कभी एक नारायण आई कभी कभी आई कभी कभी आई कभी एक नारायण कभी आई कभी एक नारायण महाराज म्हणतात त्यांच्या सत्तेशिवाय हे शरीर चालूच शकत नाही. बघा ज्या वेळेला भगवान परमात्मा चालण्याची बोलण्याची शक्ती आपल्या देहातून काढून टाकेल ना त्या वेळेला मात्र आपल्या द्वारात गर्दी जमल्याशिवाय राहणार नाही. अरे ज्याचा जन्म झालाय त्याचा मृत्यू अटळ आहे. फक्त असं होईल कोणी आज जाईल कोणी उद्या जाईल कोणी परवा जाईल पण जाणारच नाही असं नाही ना महाराज. अरे हे शरीर आपल्याला भाड्याने दिले आहे. ज्या वेळेला आपल्याला आपला मृत्यू आवाज देईल त्या वेळेला मात्र आपल्याला जावं लागणार आहे. मौत से किसी की क्या रिश्तेदारी है आज मेरी तेरी बारी है. बरोबर ना आजीबाई. जिंदगी किराए का घर है एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा.
चहा आपण घेतलाय बरोबर काकाजी, पण कपातला घेऊ काय शाश्वती आहे? क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देते नहीं एक किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, देह जाईल जाईल देह जाईल, 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 जाईल, त्याच काळोबा गाईल, देह जाईल, जाईल, त्याच काळोबा गाईल, त्याच काळोबा गाईल, याच काळोबा गाईल, याच काळोबा गाईल, देह जाईल, 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 देह जाईल जाईल त्याची काळोबा खाईल. म्हणून या शरीराला चालवणारी शक्ती त्या भगवान परमात्म्याची आहे. एकदा बस डेपो मध्ये लागली, ऐका, प्रवासी बसमध्ये बसलेत, कंडक्टर सुद्धा त्या ठिकाणी बसमध्ये बसला. कंडक्टरनी बेल वाजवले, ट्रिंग 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 ट्रिंग. अरे बस थकलीच नाही, काय कारण असेल करंजीवासियांनो? हा, ऐकत आहे ना कीर्तन? झोपलं नाही ना? मागचा महिला मंडळ झोपलं नाही ना? झोपल्या का काय? जागे आहे ना सर्व? ऐका, ती बस धकली नाही, काय कारण असेल आबाजी? कारण ड्रायव्हर बसमध्ये बसला नाही. नंतर ड्रायव्हर त्या बसमध्ये बसला आणि ती बस निघाली. जसे त्या ड्रायव्हर शिवाय ती बस धकूच शकत नाही, तसेच आहे त्या भगवंताशिवाय हे शरीर चालूच शकत नाही. म्हणून चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलाविते हरिविना. मी एक वेळ एका बाबांना प्रश्न विचारला बरं का. म्हटलं, ओ बाबा आपण कशाने चालतो? बाबांनी मला लगेच उत्तर दिले, म्हणे ताई हा काय प्रश्न विचारायचा आहे? एवढा सोपा प्रश्न. हो म्हणे ताई पायाने. मी म्हटलं बाबा पायाने जर आपण चालतो तर एखादा व्यक्ती मेल्यानंतर तिरडीवर झोपलेला कधीतरी म्हणतो का, ए नातलगांनो तुम्ही कशाला माझ्यासोबत फेरा घेता, जा शॉर्टकट मी एकटा येतो. सगळी लोक स्मशानभूमीत गेले आणि या बाबांची वाट पाहू लागले. आणि हे बाबा एका तासानं तिथं गेले आणि म्हणाले, आलोय मी, चला मला आता. बरोबर आहे का? हा नाही ना, ते बाबा तिथे जाऊच शकत नाही, कारण त्यांच्या शरीराला चालवणारी शक्ती त्या भगवंताने काढून घेतली. म्हणून महाराज म्हणतात, चाले हे शरीर कोणाचे सत्ते कोण बोलविते हरिविना. त्यांच्या सत्तेशिवाय आपण बोलू सुद्धा शकत नाही. आपुलिया बडे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्यांची साडून मंजुळ बोलत असे वाणी. शिकविता धनी वेगडाची किंवा मग कायम्या पामर उत्तरे परित्या विश्वंभरे बोलविले. महाराज म्हणतात मला बोलावणारा तो भगवंत आहे, पक्ष्यांना सुद्धा तोच बोलावतो. आणि मग आजीबाई, ओ मावशी, तुम्हाला कोण बोलावतो? हा कोण? तोच बोलावतो. कोण बोलाविते हरिविन. मग मला असं वाटतं बोलावणारा जर तो असेल तर आपण कसं बोललं पाहिजे? अगदी गोड बोललं पाहिजे. काही की लोक तर गोड बोलतच नाही हो. मला कधी कधी प्रश्न पडतो की गोड बोलायचे काही पैसे मोजावे लागतात का?
पण मग माणसं गोड तरी का बोलत नाही? ज्ञानोबराय सांगतात की माणसाने कसं बोललं पाहिजे. साचा निमवाडा मी तुलियानी रसाणा शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माणसाने खरं बोललं पाहिजे, गोड बोललं पाहिजे, मृदू बोललं पाहिजे आणि कामापुरतं बोललं पाहिजे बरं का. अगदी गोड बोललं पाहिजे, कारण कोण बोलावी ते हरिविन महाराज म्हणतात. त्यांच्या सत्तेशिवाय आपण चालू शकत नाही, बोलू सुद्धा शकत नाही. एवढंच काय, पाहू सुद्धा शकत नाही, ऐकू सुद्धा शकत नाही. अभंगाच्या द्वितीय चरणात दाखवणारा तो भगवान परमात्मा आहे. आंधळ्या मनुष्याला आरशासमोर उभं केलं, काकाजी काय उपयोग आहे? ज्याप्रमाणे बुद्धिहीन माणसाला शास्त्राचा काहीच उपयोग होत नाही ना, त्याचप्रमाणे आंधळ्या मनुष्याला आरशाचा उपयोग होत नाही. यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा शास्त्रं तस्य करोति किमा लोचनाभ्यां विहीनस्य दर्पण किं करिष्यति. आता दाखवणारा जरी तो आहे, म्हणजे शक्ती त्यांची आहे, पण आपण तरी काय पाहावं याचाही विचार आहे. नाहीतर काही काही लोक या डोळ्यांनी चांगलं बघतच नाही हो. अरे एवढे सुंदर डोळे त्या भगवंताने आपल्याला दिले, मग कधीतरी त्या भगवंताला पाहिलं पाहिजे. डोळे तुम्ही घ्या रे सुखा पहा विठोबाचे मुखा, पहा विठोबाचे मुखा, पहा विठोबाचे मुखा. दाखवणारा सुद्धा तो भगवान परमात्मा आहे, ऐकवणारा सुद्धा तोच आहे. पण आजीबाई, आपण काय ऐकावं हे महत्त्वाचं आहे. नाहीतर काही काही लोक या कानाने चांगलं ऐकतच नाही माऊली. काही काही लोकांना निंदा आवडते, पण कथा कीर्तन ऐकतील अशातला काही भाग नाही. अरे ऐकण्याची शक्ती त्या भगवंताने आपल्याला दिली आहे, मग या कानांनी कधीतरी त्या भगवंताचे
विठोबाचे गुण माझ्या विठोबाचे गुण तुम्ही ऐकावे माझ्या विठोबाचे गुण माझ्या विठोबाचे गुण जोपर्यंत तो ऐकण्याची शक्ती काढत नाही तोपर्यंतच कथा कीर्तन ऐकायला हरकत नाही. ज्या वेळेस तो ऐकण्याची शक्ती काढून घेईल ना मग कीर्तनकार लोक राम राम म्हणतील, तुम्हाला लांब लांबच ऐकू येणार. म्हणून कथा कीर्तन ऐकून घ्या बरं का. कारण दाखवणाराही तोच आहे, ऐकवणाराही तोच आहे. म्हणून तयाचे भजन चुकू नका, चुकू नका असं महाराजांना आपल्याला म्हणायची त्या ठिकाणी गरज पडते. त्याचं कारण असं आहे की आपण त्यांचं भजन करायला विसरतो. पण संतांच्या बाबतीत जर तुम्ही विचार केला तर संत रात्रंदिवस त्या प्रभूच्या नामचिंतनामध्ये मग्न होते. असाच एक प्रसंग गोरोबा काकांचा. गोरोबा काकांच्या पत्नीने एक दिवस गोरोबा काकांना सांगितलं, अहो मी पाणी घेऊन येते नदीवरनं, तोपर्यंत तुम्ही आपल्या लेकरांकडे लक्ष द्या हा. गोरोबा काकांची पत्नी निघून गेली पाणी आणायला. इकडे गोरोबा काकांचं काम चालू झालं. त्यांचा व्यवसाय मात्र असा होता, सगळी माती पाणी एकत्र करायचं, त्यापासून चिखल घडवायचा आणि त्या चिखलापासून सुंदर मडकं बनवायचं. आपली सुद्धा मडकी त्या भगवान परमात्म्यानेच बनवली. गोरोबा काकांचं काम चालू झालं. पण हे काम करत असताना त्यांचा देह जो होता, त्यांचा आत्मा जो होता ना, भगवंतापाशी होता. एवढं नामस्मरण, एवढं चिंतन गोरोबा काकांचं चालू झालं.
वेगवान गोंडस बाळ दुडू 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 धावत येईल, आपल्या पायाखाली तुडवेल, याचं जराही देहभान गरोबा काकांना राहिलं नाही महाराज. अहो ते बाळ पायाखाली आलं, ते तुडवल्या गेलं, रक्तबंबाळ अशी ती माती दिसायला लागली. सुभाषितकार वर्णन करतात, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराची बाळ तुडविले पायी, कुंभाराची बाळ तुडविले पायी, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराची बाळ तुडविले पायी, नवलाची गोष्ट हसता खेळता बोबडे बोलता, हसता खेळता बोबडे बोलता, तुडविले पाड त्याची शोभे नाही, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराची बाळ तुडविले पायी, नवलाची गोष्ट ऐक नवलाची गोष्ट नवलाची भजनी कीर्तने गुरुबाण गाणे, तुडविली बाळ त्यास शुद्धी नाही, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी, नवलाची गोष्ट. बघा स्वतःच्याच बाळाला पायाखाली तुडवलं, एवढं नामस्मरण तयाचे भजन चुकू नका. आणि म्हणून महाराज म्हणतात की आपल्या मनाचा अहंकार चालवणारा सुद्धा तोच आहे, म्हणून मी अमुक कर्माचा एक करता असे म्हणू नये. अभंगाच्या तृतीय चरणात मानसाची देव चालवी अहंकार, मानसाची देव चालवी अहंकार, मानसाची देव चालवी अहंकार, मानसाची देव चालवी अहंकार, मानसाची देव चालवी अहंकार धारण करतो की मी बंगला बांधला, मी गाडी घेतली, मी शेती घेतली, आम्हाला यावर्षी 200 क्विंटल कापूस झाला. माझ्यासारखं कथा कीर्तन कुणालाच येत नाही हो.
पण हे सर्व करणारा तो आहे हे आपण विसरून जातो. आपली गत सांगू का आजीबाई कशी आहे? आबाजी आपली गत सांगू? त्या गाडी खाली चाललेल्या त्या कुत्र्यासारखं. ते कुत्र त्या गाडी खाली चालतं आणि म्हणतं मीच गाडी ओढतो. आपलंही तसंच आहे. सर्व गोष्टी देव करतो, पण आपल्याला असं वाटतं हे मी केलं ते मी केलं आणि असं समजून आपण अहंकार धारण करतो. कधीतरी म्हटलं पाहिजे मेरा आपकी कृपा से सबका हो रहा है, मेरा आपकी कृपा से सबका हो रहा है. पण आपण म्हणतच नाही बरं का. आजकाल एवढा अहंकार वाढला, तुम्हाला काय सांगू. काय की सासवांना सुद्धा फार अहंकार. अहो सुनबाईने भांडी घासल्यानंतर परत परत भांडी घासतात आणि म्हणतात हे सुनबाई बघ कसे निघते ते. मग काय हो, चांगली दुसऱ्या दिवशी सून म्हणाली आत्या एक वेळ दाखवा ना कसे घासू. आणि लागली सासू जोरजोरात भांडी घासायला. सुनबाई दुसऱ्या महिलांना देखत सासूबाईंना ऐकून तशी म्हणाली बाई आमच्या आत्या त्यांना काम केल्याशिवाय करमतच नाही हो. अहो मी त्यांना नाही म्हणते, पण त्यांना कुणाच्या हातचं आवडतच नाही. आणि बाई कामही अशा करतात आपल्याला जमायचं नाही. फुगली ना सासू. म्हातारा सुद्धा विनाकारण मी करतो. मुलगा म्हणतो आमचे बाबा अहो त्यांना जनावराशिवाय करमतच नाही. फुगलं म्हातारण सोडल्या मशीनीला चरायला संध्याकाळपर्यंत तिकडंच. घरी आला आणि म्हणाला हे पिंट्या मी आहेत म्हणूनच हे जनावर व्यवस्थित आहे, मी गेलो की कळेल तुला. पिंट्या म्हणाला बाबा दोनच म्हशी कुणी चारणार, त्यात तरी काय एवढं नवार. म्हाताऱ्याने तरी गप्प राहावं का नाही. म्हातारा लगेच म्हणाला ए पिंट्या अशा दोन काय 10 जरी असल्या तरी मी त्या व्यवस्थित सांभाळेन, ते तुला जमणार नाही. दुसऱ्या दिवशी पिंट्या बाजारात गेला आणि सोडला. 10 म्हशी विकत आणल्या आणि आधी म्हातारीच्या ताब्यात दिल्या. आता विचार करा मी करून उपाधी लावली ना. जशी त्या सासूने आणि त्या म्हाताऱ्याने मी करून उपाधी वाढवली, तसंच आपलं आहे. देवाने केल्यानंतर हे मी केलं ते मी केलं असे समजून आपण अहंकार वाढवतो आणि आपला अहंकार देवाला सहन होत नाही. तीड भरी जरी होया अहंकार मेरू तो समान भार देवा. अहंकाराची सुद्धा आता बरेच लोकांना कुणाला कशाचा अहंकार, कुणाला रूपाचा अहंकार, कुणाला धनाचा अहंकार, कुणाला ज्ञानाचा अहंकार, कुणाला तर भक्तीचा अहंकार, कुणाला शक्तीचा अहंकार, कुणाला सत्तेचा अहंकार, कुणाला कर्तृत्वाचा, कुणाला पदाचा. ज्याला बघावं त्याला अहंकारच अहंकार. पण महाराज म्हणतात बाबा अहंकार सोडून द्या आणि त्या भगवान परमात्म्याचं भजन करा. कारण त्या भगवान परमात्म्याचे आपल्यावरती अनंत असे उपकार आहेत आणि ज्यांचे उपकार माणसाच्या वरती असतात ना माझ्या दादांनो, त्यांचे उपकार कधी विसरायचे नसतात. पण आपलं असं झालंय देवाचे आपण उपकार विसरतो यात नवल नाही. पण ज्या आईवडिलांनी आपल्यासाठी हाडाचं काढं रक्ताचं पाणी केलं त्या आईवडिलांचे उपकार आपण विसरतो आणि एक दिवस म्हणतो त्या आईवडिलांना ओ आई बाबा काय केलंय तुम्ही माझ्याकरिता. मला तुम्ही सांगा एवढे उपकार त्या आईवडिलांच्या आपल्यावरती, तरी सुद्धा जर मुलगा त्यांच्यावरती परत फिरत असेल तर मला असं वाटतं त्यांनी कितीही दिवस कथा आणि कीर्तन ऐकलीत ना तरी काहीच उपयोग होणार नाही. अरे माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. आई या शब्दाचा अर्थ तरी काय आहे. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आत्म्याला ईश्वराचा साक्षात्कार करून देते, तिला आई म्हणतात. पण आपलं असं झालंय 4 तांदूळ डोक्यावर पडले, बायको घरात आली, कधी आईवडिलांना विसरून गेलो कळत नाही हो मुलांना. आमची संस्कृती तरी काय आहे. मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिदेव भव अशी म्हणणारी आमची ही संस्कृती
आणि त्यांचेच आईवडील आज वृद्धाश्रमात राहतात. आणि जास्तीत जास्त वृद्धाश्रमात राहणाऱ्या कोणत्या आईवडिलांची संख्या असेल ना, ती आहे शिकल्या सवरलेल्या लोकांच्या आईवडिलांची. मग काय घेतलंय तरी काय आम्ही आमच्या शिक्षणातून, तुम्ही इकडे लक्ष द्या बरं का. एखाद्या वेळेला जा, त्या वृद्धाश्रमाला भेट द्या आणि विचारा त्या खितपत पडलेल्या आई वडिलांना की काय हो, तुमचा मुलगा काय करतो. सांगतील त्या वृद्धाश्रमात खितपत पडलेल्या आई वडील की हो आमचा मुलगा डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, ॲडव्होकेट आहे, टीचर आहे, प्रिन्सिपल आहे, पायलट आहे. पण त्या वृद्धाश्रमामध्ये खितपत पडलेलं एकही वृद्ध जोडपं तुम्हाला असं नाही म्हणणार माऊली की आमचा मुलगा अडाणी शेतकरी आहे. कारण शेतकऱ्याचे आई वडील कधीच वृद्धाश्रमात पोहोचत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे माऊली. मग कुणाचे पोहोचतात? शिकल्या सवरलेल्या लोकांच्या आई वडिलांचे. मग काय घेतलंय तरी काय आम्ही आमच्या शिक्षणातून. बघा आपलं कसं आहे सांगू का, आई वडील जोपर्यंत आहेत तोपर्यंत कळत नाही आणि गेल्यावर परत मिळत नाही. अरे धगा आड गेलेला सूर्य परत दिसेल रे दादा, पण माती आड गेलेली आई परत दिसणार नाही. मग आपल्याला म्हणावं वाटतं, कशाला गेलीस आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या भाणाला. मला जर कोणी विचारलं ना की ताई या जगामध्ये श्रीमंत कोण, मी सांगेल त्याला दादा ज्याला आई वडील आहेत ना रे तो श्रीमंत. या जगामध्ये यशस्वी कोण, ज्याने आपल्या आई वडिलांची किंमत केली तो. या जगामध्ये विजयी कोण, ज्याने आपल्या आई वडिलांची शब्द पूर्ण केली तो. आणि या जगामध्ये नालायक कोण, ज्याने आपल्या जिवंत आई वडिलांना घराच्या बाहेर लाथा मारून काढलं ना रे तो नालायक, तो नालायक. आई वडिलांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरिता काहीच करावं लागत नाही. त्यांना घर नाही दिलं तरी चालेल, बंगईवरच बसवलं पाहिजे असंही काही नाही. अरे दागदागिने संपत्ती प्रॉपर्टी इस्टेट नाही दिली ना रे दादा तरी सुद्धा चालेल, पण दोन शब्द का होईना आपल्या आई वडिलांशी प्रेमाने बोलावे लागतात. बस आपण तेही करत नाही. अरे एवढं हाडाचं काढं रक्ताचं पाणी करून आपल्याला शिकवतात तरी सुद्धा आजकाल मुलं आई वडिलांना सांभाळत नाही. काय वाटत असेल त्यांच्या मनाला. अरे नकळत त्यांचं मन बोलून जातं, नको देऊ देवा पोटी हे संतान. ऐका, गोदान आणि भूदान चळवळीचा महान प्रणेता विनोबा भावे ज्या वेळेला व्याख्यानाला जायचे ना त्यावेळेला आपल्या आईचं मडकं पातळ सोबत घेऊन जायचे. त्या ठिकाणी व्याख्यान करायचे. व्याख्यान झाल्यानंतर भावींकरता सुंदर मखमलीचं बिछाईत केलेलं असायचं. भावींनी त्याच्यावरती आपल्या आईचं मडकं पातळ घ्यावं, ते अंथरावं, त्याच्यावरती झोपावं. लोकांनी विचारावं भावेंना, ओ भावे अहो फार सुंदर मखमलीचं बिछाईत बनवलंय आम्ही तुमच्याकरिता आणि तुम्ही या बिछाईतवरती हे मडकं पातळ काय अंथरता. त्यावेळेला भावे म्हणतात, सावकार अहो तुमच्याकरिता असेल ती मखमलीची गादी, तुमच्याकरिता असेल ते मखमलीचं बिछाईत, पण सावकार ज्या वेळेला माझी आई या जगात होती ना त्यावेळेला मी माझ्या आईच्या मांडीवर झोपायचो. आज माझी या जगात नाही, ती या जगातून निघून गेली हो. पण ज्या ज्या वेळेला मी या मडक्या पातळ्यावर झोपतो ना सावकार, त्या वेळेला मला असं वाटतं ही माझ्या आईची मांडी आहे. गोदान आणि भूदान चळवळीचा महान प्रणेता विनोबा भावे कापडामध्ये आई शोधतो रे, आणि तुम्ही तुमच्या जिवंत आई वडिलांना घराच्या बाहेर लाथा मारून काढता. काय वाटत असेल त्या आई वडिलांना. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को मत भूलना.
आईवडिलांचे उपकार तुम्ही विसरू नका. अरे तुम्ही स्वतंत्र देवाची भक्ती नाही केली ना तरी सुद्धा चालेल माझ्या दादांनो, फक्त आईवडिलांची त्या ठिकाणी सेवा करा. इथे हात जोडून विनंती आहे माझी तरुणांना की तुम्ही तुमच्या आईवडिलांची सेवा करा. कारण ज्यांचे उपकार आपल्यावरती असतात त्यांचे उपकार विसरायचे नसतात माझ्या राजांनो. आईवडिलांचे उपकार आपल्यावरती आहेत, देवाचे उपकार आपल्यावरती आहेत. म्हणून महाराज म्हणतात तयाचे भजन चुकू नका. आणि महाराज म्हणतात की तुम्ही अहंकार सोडून द्यायला शिका गड्या. कारण आजकाल आपण फार अहंकार धारण करतो. पण महाराज म्हणतात आपण अहंकार तरी कोणत्या गोष्टीचा करतो. कारण त्यांच्या सत्तेच्या बाबतीत जर आपण विचार केला अभंगाच्या चतुर्थ चरणात त्यांच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलूच शकत नाही. एक ठिकाणी महाराज तर म्हणतात की अरे देवा तुझ्या हातात काय नाही, काय नाही सत्ता हाती तुझ्या पंढरीनाथा, सत्ता सकळ हाती माझी केव्हा काकुलती चराचरात त्या भगवंताची सत्ता आहे. आपल्या हातात काहीच नाही बरं का. आपल्याला असं वाटतं की सर्व घरात आपली सत्ता. बरोबर बरोबर ना दादा, असंच वाटतं ना तुम्हाला की सर्व घरातले आपलंच ऐकतात, त्यांच्यावर आपलीच सत्ता आहे. पण तुमची सत्ता कुठपर्यंत तुम्हाला सांगते, जोपर्यंत तुम्ही घरच्या लोकांच्या मागण्या पूर्ण करता तोचपर्यंत. एकदा का थकले, म्हातारपण आलं का स्वतःची बायको सुद्धा म्हणते बाईल म्हणे खरं मरता तरी बरं नासले घरातून कोणी या. सर्व सुखाची सोबती दुःखाची कोणी नाही. मग त्यावेळेला कळतं अरे आपण तर विनाकारण याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी तिसऱ्याच्या डोक्यात आणि सगळ्यांच्या टोप्या आपल्या डोक्यात घातल्या, ज्याचे घेतले त्याचे परत केले नाही. हो, लोकांच्या माना मोडल्या यांच्यासाठी, आणि हे आपल्याला अशी वागणूक देतात. अशी आपली सत्ता आहे. इथपर्यंत आपण आलो. सर्वांनी हातात टाळी, मुखात नाम. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. हरी जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. वा क्या बात आहे. मला इथं येऊन फार अतिशय आनंद वाटला बरं का. कारण फार सुंदर नियोजन आहे आणि छोटे छोटे मुलं, कारण यालाच म्हणायचं संस्कार. कारण तुम्ही जर संस्कार केले ना तरच संस्कृती टिकणार.
संस्कृती जर टिकली तर धर्म टिकणार आणि धर्म जर टिकणार तरच आपलं हे राष्ट्र टिकणार. म्हणून ही जबाबदारी आहे तुमच्या माता माऊल्यांची. कारण सध्याच्या सिच्युएशनचा, सध्याच्या परिस्थितीचा जर आपण विचार केला तर आजकाल आपली संस्कृती फार बिघडत चालली. अरे तरुण पिढीसुद्धा फार त्या ठिकाणी वाया गेली बरं का. अरे तरुणांमध्ये, मुलांमध्ये जर आम्ही बघायला गेलो तर आम्हाला व्यसन दिसते, व्यसन. आणि मुलींमध्ये जर बघायला गेलो तर आम्हाला फॅशन दिसते. आणि याचा जो वाईट परिणाम आहे तो या लहानग्या मुलांवर होतो. कारण मोठ्यांचं आचरण लहान मुलं करतात. म्हणून आधी मोठ्यांनी सुधारावं, लहाने ऑटोमॅटिक सुधारतील. पण मी सांगेल तुम्हाला, अरे या व्यसनाने कुणाचंच चांगलं झालं नाही, होत नाही आणि पुढे फ्युचरमध्ये सुद्धा चांगलं होणार नाही. या दारुड्या मनुष्याला, व्यसनी माणसाला समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा लाभत नाही. मी सांगेल, अरे ये बोतल पीने से क्या फायदा, ये बोतल पीने से क्या फायदा. सुबह पी जाओगे तो शाम को उतर ही जाएगी, लेकिन 7 दिन ये हरिनाम का प्याला पी तो देख बंदे, तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी. म्हणून दारू पिऊन आपलं आयुष्य काय बर्बाद करता. राष्ट्रसंतांचं फार गोड भजन आहे. क्या किया शराब पीने वाला, मौत से डरता नहीं शराब पीने वाला, लेकिन कसम भगवान की, अरे जिस दिन तुझे मौत आएगी ना तो नहीं मिलेगा कोई पानी पिलाने वाला, नहीं मिलेगा कोई पानी पिलाने वाला. म्हणून जीवनामध्ये व्यसन करू नका आणि फॅशनही करू नका. आजकाल आमच्या मुलींमध्ये सुद्धा फार फॅशन वाढली बरं का. एखाद्या वेळेला जा बस स्टँडवरती, मोबाईल हातात असतो, जीन्स पॅन्ट टी शर्ट घातलेला असतं, मुलगा आहे का मुलगी आहे हे कळत नाही हो. अरे आईच्या कुशीत झोपण्याचा आनंद पुढची पिढी घेऊ शकत नाही का? कारण जीन्स पॅन्ट टी शर्ट घालणारी आई पदर देऊ शकत
भारतीय माता तरी कुणाला म्हणायचं, डोक्यावर पदर, भुकेल्याची कदर, आल्या गेल्या अतिथींचा आदर, दिस इज द इंडियन मदर. आणि हे कुणापासून शिकायचं असेल तर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांकडून शिकावं. कारण लहानपणीच रामायण महाभारत यांसारख्या कथा सांगून त्या परमपुरुषाच्या ध्येयाची जाणीव करून दिली छत्रपती शिवाजी महाराजांना. त्यावेळेस कुठे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घडले. नाहीतर आपण नुसतं म्हणायचं, अरे अंधार झालाय आता दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. कशाला बोलावता राजांना दारूच्या बाटल्यांचे झाकणं गोळा करायला? अरे राजाच्या तत्वांवर चालले, त्या तत्वांवर तुम्ही चाला ना. हा, कशाला राजांना बोलावता? नका लावते बरं का. म्हणून मला वाटतं, अरे नव्हते कलम नव्हता कायदा, नव्हती कलम नव्हता कायदा, तरी सुखी होती प्रजा. का? कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती राजा, माझा छत्रपती राजा, माझा छत्रपती राजा. म्हणूनच तर आज छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की असे म्हटल्यानंतर जय जयकार होतो. हा जय जयकार एखाद्या व्यक्तीच्या नावाचा नाही माझ्या दादांनो, हा जय जयकार आहे त्यांनी केलेल्या कर्तृत्वाचा. म्हणूनच तर आज 33 कोटी देवतांची लक्षावधी अब्जावधी मंदिरं आहेत माझ्या दादांनो, पण एकही मंदिर माझ्या राजांचं नाही, वाईट वाटत नाही. कारण आज ही जी काही मंदिरं आहेत ना, ही केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहेत. म्हणूनच तर म्हणावंसं वाटतं, अरे 33 कोटी देवतांची लक्षावधी अब्जावधी मंदिरं आहेत, पण एकही मंदिर नसताना ज्यांनी प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर करून ठेवलंय, त्यांचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. नाहीतर आपण फक्त जयंती आली का डीजे लावायचा, लाखो रुपयाचा, दारू प्यायची, त्या डीजेवाल्याला म्हणायचं, ओ डीजेवाल्या बजाव. मला तुम्ही सांगा, दारू पिऊन जर तुम्ही त्या ठिकाणी जयंती साजरी करत असाल तर काय वाटत असेल राजांना? हा तर राजांचा पराभव आहे. अरे एवढं स्वराज्य निर्माण केलं यांच्यासाठी आणि हे असल्या जीवन खालच्या दर्जाचं जगतात, हा तर पराभव आहे राजांचा. पण त्यांना घडवण्यामागे जर कुणाचं वाटा असेल तर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांचा. म्हणूनच तर म्हणावंसं वाटतं, अहो माता तुम्ही जर नसत्या तर नसते दिसले मंदिरांवरचे कळस, माता तुम्ही जर नसत्या ना तर नसते दिसले अंगणी तुळस, माता तुम्ही जर नसत्या ना माता तर नसते लढले हो मावळे, आणि खरंच माता तुम्ही जर नसत्या ना तर नसते दिसले हे विजयाचे सोहळे, विजयाचे सोहळे, हे विजयाचे सोहळे. माता जिजाई होते शिवरायाची आई, म्हणून या महाराष्ट्राला लाभली शिवशाही. धन धन थोर आई,
छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर अंगावरती शहारे उभे राहतात, कारण तसं कर्तृत्व होतं. आणि ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा धर्माचं रक्षण केलं आणि तुम्ही गावकरी मंडळी सुद्धा धर्माचं कार्य करत आहात. कारण सप्ताह वगैरे जे होतात हे धर्माचं कार्य आहे. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही अटी जन्म घेणे. ऐका, सर्वांवर त्या देवाची सत्ता, आपण त्यांच्या सत्तेशिवाय चालत नाही, पाहत नाही, बोलत नाही, ऐकत नाही. एवढंच काय, त्यांच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही. मग तो देव आहे तरी कोठे? तुका म्हणे विठ्ठ बरलास बाह्य उणे काय आहे चराचरी. महाराज म्हणतात की तो सर्व ठिकाणी आहे, पण तो दिसत नाही. दिसतो हा नोहे तैसा, असे दिशा व्यापक. महाराज म्हणतात तो प्राण्यांचे वर्म सुद्धा जाणतो, असा तो आहे. सर्व संतांनी त्याला सर्व प्राणी मात्रात पाहला. एकाने गवत वाटले, गवताचे दूध केले, कॅना भरून विकाय नेले सोनाटीला वगैरे. आता मला गावांची नाव माहिती नाही. आता कितीही गवत वाटलं तरी त्या गवताचं दूध होत नाही. कारण हे मी माझ्या मनाचं सांगत नाही. तृण वाटिता क्षीर हे होत नाही. पशु भक्षिता पालटी तेजी देही तया वर्म तो जाणता एक आहे. असे व्यापक व्यापुनी अंतर्बाह्य. महाराज म्हणतात तो प्राण्यांचे वर्म सुद्धा जाणतो, असा तो आहे. सर्व संतांनी त्याला सर्व प्राणी मात्रात पाहिला. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. नामदेव महाराजांनी कुत्र्यात पाहिला, नाथबाबांनी गाढवात पाहिला, भक्त प्रल्हादाने खांबात पाहिला. कारण तुका म्हणे प्रभू देश विदेश भरिया खाली नाही देश. तुका म्हणे विठ्ठल भरलास बाह्य उडे काय आहे चराचरी जगत के कण कण में भगवान. 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 इथपर्यंत आपण आलो. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, संतांच्या चरणी, तुम्हा मायबापांच्या सर्वांच्या चरणी अर्पण करून सेवेला इथेच पूर्णविराम. चालेल. ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली. अनंत कोटी ब्रह्मांड नायक गुरु गजानन नमो नमः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक गुरु गजानन नमो नमः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक गुरु गजानन
ठिकाणी फक्त 2 मिनिटांमध्ये आजचं सकाळचं फराळाचं दुपारच्या अन्नदान